गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मला मी मराठी आहे, तर मला ना गणेश वेकेशनचा अभ्यास दिला आहे. मी हे करणार आहे. बघा, हे दिलेला फक्त आहे बघा, वनची स्पेलिंग सगळी स्पेलिंग लिहायचे. फक्त हे बाहेर खेळायला गेलो ना, बाहेर खेळायला गेलो म्हणून राहिला, तर आत्ता करते हा ब्लॉग. तर मला एडिटिंग पण करायचे. माझी बहीण करते एडिटिंग. हे गाय तिथे माझा अभ्यास घेत आहे, कारण की गणेश वेकेशनचा मला अभ्यास भेटलेला आहे बघा. हे वगैरे मला अभ्यास भेटलेला. आता मी लिहिणार. थांब दाखवतो कसा लिहितो. ही माझी रायटिंग, ही सगळी मीच काढली. ही बघा, ही अख्खी मी काढले. फक्त हे 3 चुकून झाले. मी खोडलं नाही, कारण की कंटाळा येतो ना अभ्यास करा. यशस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. म्हणून मी खोडलं नाही. तर आता मी लिहितो 32 ची स्पेलिंग. कम्प्लिटली ना 32. हे 31 लिहिलंस, इथे खाली 32. पहिले कम्प्लिटली TWE2. ओ सॉरी गाईज, चुकून झाला. सॉरी, त्यात स्पेलिंग नाही म्हटली. 33 ना, THRR. माझ्या दीदीने मॅथ्सचा होमवर्क मी तिच्यासोबत केला. आता मी फायनली इंग्लिशचा लिहितोय. बघा, हे डेली 3 लाईन लिहायचे. ते बघा, हे डेली 3 लाईन आणि ह्या बुकमधून बघून लिहायचं आहे. बघा, या बुकमधून बघून लिहायचं आहे. हे माझ्या दीदीने दिले. मला माहिती नव्हतं ना, तर माझ्या दीदीने दिले. हे बघा, हे असं लिहायचं आहे. तर 3 ला एका दाखवतो. PIC तर गाईज, मी अभ्यास करते. तुम्हाला दिसला माझी हँडरायटिंग छान आहे ना. बघा, हा आर आहे, हा आर नाही तर ही जमत अरे. नंतर W, तर गाईज मी जुगार केलाय. जुगार त्याच्यावर माझा सोफा आहे ना, त्याच्यावर ठेवलंय. तर गाईज हे बघा, म्हणून मी खाली अभ्यास करते, कारण की तिथं माझा सोफा आहे ना, इथं खाली अभ्यास. बघा, अशीच लाईन लिहायचे. फक्त हे बघा, हे टिक मार्क केलेत ना, तसंच इथं लिहायचं. एवढा आपण एवढंच लिहायचं आणि याच्या मागं असं लिहित जायचं. आणि इथं लिहिलंय गणपती वेकेशन होमवर्क. लिहिलंय गणपती वेकेशन होमवर्क. तर गाईज, तुम्हाला दिसल्याच असेल. तर थँक्यू. तर माझा दीदीसोबत मिळून मी इंग्लिशचा तुम्हाला दाखवलेला तो केला. आता मी माझा झाला म्हणून मी हिंदीचा होमवर्क केला नाही होत आहे. हे का एवढं लिहायचं आहे. हे का एवढा इथपर्यंत लिहायचं आहे, फक्त इथपर्यंत. आणि पाहिजे असेल तर तिथे बोलले की पाहिजे असेल तर इथं पण लिहिशील.
लिहायचं असं, कारण की बघा 1 2 3 4 बघा 3 4 4च आहेत. मग एवढा मॅमने दिलाय मग करायला तर लागतं. तसं पण मला स्कूलला जायला आवडत नाही, क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. पण माझ्या फ्रेंडला मी एक्सायटेड मज्जा येते. स्कूलमध्ये फक्त मी उदास आहे, मी माझ्या फ्रेंडला भेटायला जाम खुश आहे. उदास काय आहेस तू? उदास कारण की मला स्कूलला अभ्यास करायला जाम नाही आवडत, म्हणून पण अभ्यास तर करायला पाहिजे. नाही करायला पाहिजे. अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. असे बोलतात पण नाही आवडत नाही. फ्रेंड्ससोबत बोलायला आवडतं. स्कूलमध्ये पण बोलतो, अभ्यास थोडं करतो, पण राहतं तर बेल वाजते. फायनली गाईज, मी तुम्हाला पहिल्याच्या ब्लॉगमध्ये पण बोलूया, माझा अभ्यास हा फक्त एकच राहिला आहे, तो पण माझा झाला. मी जेवलो आत्ता आणि मला माझी दीदी मला एडिटिंग करून देत होते. त्यावर मला समजलं की ब्लॉग बनवायचं आहे. मग दीदीला बोललो दे पटकन हे ब्लॉग चालू कर. दीदीने ब्लॉग चालू केला आणि आता मी बघते. तर काहीच माझा अभ्यास झाला आणि मी आता सगळं पॅक करते. माझा जेवण पण झाला, आता मस्त झोपेन आणि उद्या स्कूलला जाईन. थँक्यू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.